काहीच नाही सावंत दिसते बाबा. काय काय ना हा हा चंदन आहे ना. भगवंतीच्या नरगल लागी माऊली वाचण्यात गेले का तुमचं एकनाथ हा जा जा जा. हा बघा आळंदीचा पूल आहे आणि हा आत्ताच नवीन बांधलेला आहे. पहिलं तिकडून होतं आणि आता मी पाहते तर हा नवीनच पूल बांधलेला आहे. ते बाबा बघा पुढे गेले, त्यांच्याशी भेटायला हवं, त्यांच्यासोबतच मी आले. नमस्कार, मी आत्ता आलेली आहे आळंदीला. आज एकादश आहे आणि त्यानिमित्ताने मी आळंदीला आली आहे. आणि मला रस्त्यातच बाबा भेटते, जे दरवर्षी म्हणजे महिन्यातल्या सगळ्या एकादशी करतात. ओ बाबा थांबा जरा, मला पण न्या. बघा सांगा की मला थांबव. हा, ते बाबा मला बसमध्ये भेटले. त्यांची वारी असते, म्हणजे वर्षातले सगळ्या एकादशी ते करत असतात. हा, आणि काय म्हणतात ते वारकरी नाही वारकरी नाही बोलते ना, माऊली माऊली. हा, आणि मी त्यांच्यासोबतच आज जाणार आहे दर्शन घ्यायला, कारण त्या थ्रू मला पण बघू दर्शन भेटतंय का. तर चला आपण जाऊया. आज एकादशी आहे, जास्त गर्दी दिसत नाही आहे. कदाचित सकाळची वेळ म्हणून का हो, नाही आज गर्दी नाही आहे जास्त. हां, सकाळची वेळ असते ना, हां, ते आतमध्ये लाईन गेली असते. हो हो बरोबर बरोबर बरोबर. आणि 12 वाजले तरी जास्त गर्दी. मी दाखवते तुम्हाला. हो ना, तेच ना, हे बघा. चला चला चला, आले मी. हे बघा इंद्रायणी नदी, आणि आज काय विशेष अशी गर्दी नाहीये. नाहीतर आता आम्हाला ना इथूनच लाईन दिसली असती. बाबा आहेत ना, भोरवरून आलेले आहेत आणि दर महिन्याला येतात ते. काय करतायत ते? याच्या दिवा वाहतायत काय? दिवा वाहतायत. आता जर गांधी असली हा, तरी ते देवीची ना चंद्रभागा माता आहे आपण. हो, म्हणजे तिला हळद कुकू दिवस होतात, पुनवतीस होतो. लांबून लोक येतात, लांबून लोक येतात. बरोबर. असं आहे. हो, पण नदीला बघा ना किती कसं करून टाकलंय. नदीला म्हणजे आता किती लोक येणार ठीक आहे, पण तरी पण नदीची जरा अशी स्वच्छता झाली पाहिजे असं मला वाटतं. पायावर पाणी टाका. चला ना, मी टाकते. आता मी जरा पाय धुवून घेते आपल्या या नदीमध्ये. बाबा पण गेलेत. हा, हे बघा असे दिवे वाहवले जातात. हा, आले आले. काहीच नाही सावंत दिसते बाबा. काय ना हा हा चंदन आहे ना, एकदम गारगार झालं. ओके. धन्यवाद. हे लावायचं असतं. हो ना, पण हे काळं आहे ना. काळा असू द्या, हे आपलं अष्टगंध पण आहे ना ताई.
सगळं दोन्ही पण झालं. ओके चला हे घ्या जरा की थांबा. आपली चंद्रभागा नदी ना. हो इंद्रायणी ओके ओके. चंद्रभागा नदीमध्ये मी आता डन, डन. दिवा सोडत आहे. हो हो. वारकरी आहात. काका थांबा तुम्ही पण हं? एकच मिनिट. थांबा थांबा. हो हो. काहीतरी बोला. चंद्रभागा येते बोला काहीतरी. काय बोलू मी? काय बोलायचं? अच्छा अच्छा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत ओके अशी ओके माझी इच्छा आहे. ओके ओके. हो काका थोडस तुम्हाला पण काढायचे ना थोडस थोडस. हा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला आता आपल्या गंगेमध्ये दिवा वाहून झालेला आहे. इच्छा पण प्रगट केली आहे. चला आता आपण पुढे जाऊ. ओके चला थँक्यू. हा चला आले अजून दर्शन तर घेऊ दे. इकडून जायचं का तिकडून? इकडून ठीक आहे. कृष्ण हरी. दर्शनला इकडे का इकडे कुठून आहे? इकडून का इकडून? चला चला. हा इथे काढते ना चप्पल. मग तुम्ही जसं म्हणाल तसं इथे तर इथे काढूया. ठेवा तिथेच ठेवा. मी ठेवते इथे. हा पाला कशासाठी आहे? कशासाठी पण? चला बाबा चाललेत वरती. चला त्यांच्या पाठोपाठ मी पण चालले कारण मला त्या मार्गे दर्शन झालं तर बरंच आहे. आउच. रामकृष्ण हरी. हा लाईन तर आहे. ही बघा लाईन. काय झालं? चला 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 चला. येऊ ठेवायचं. हा चला. अरे बापरे. अरे रे थांबा 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 थांबा. चला चला चला.
बाबा पुढे चालले. चला. जर आपल्याला दर्शन नाही घ्यायचं, नाही जमलं दर्शन नाही घ्यायला. जमलं तर जसं आता आलोय ना हा. त्याच पद्धतीने पाय दर्शन जायचं निघून वाटेल. हा. तिकडून यायचं आणि ह्या रस्त्याने गोल फेरा मारून आपलं कळसाचं दर्शन घ्यायचं. कळसाचं दर्शन घ्यायचं. हा तेव्हा म्हणतात कळसाचं दर्शन घेतलं. अच्छा. आणि चरण दर्शन म्हटलं तर आता आपण चरण दर्शनाला लागलो. हा हा हा. आपण लाईनीमध्ये जे आहोत ते ही चरण दर्शन ही चरण दर्शनाची लाईन आहे. आणि कळसाचं घ्यायचंय तर नुसतं तिकडे आपलं गोल फेरा मारा आणि दर्शन घ्या. बाबा सांगतायत. ही बघा ही लाईन आहे. आणि या काय म्हणताय? दिवसभर काय काम आहे तुम्हाला? अच्छा, मला दिवसभर काय शेतात जायचं काय करायचं? घरीच जायचं. बरोबर. जय. काम करते तुमची स्वतःची राईस मिल स्वतःची मुलांची. तरी आणि एवढं सगळं करून सुद्धा दर महिन्याची वारी बाबा चुकवत नाही. हा ना. बघा. आणि आपण कधीतरी येतो आणि त्याच्यात ही गर्दी बघतो आणि आपण म्हणतो नको रे बाबा एवढ्या गर्दीमध्ये कुठं लाईनीत उभं राहायचं. बघा बाबा तुमचं वय काय? 86. 86 इयर्स ओल्ड आहे. 86 वर्षाचे. मी हा व्हिडिओ ना मुद्दामून त्यांच्यासाठी सांगत आहे ज्यांनी मला बोललं गेलं होतं की आज गर्दी खूप आहे नका जाऊ. पण तरी पण मी आज आले, मला यायचं होतं. तर 86 वर्षाचे बाबा जर हे डेली दर महिन्याला येऊ शकतात तर मग आपण का नाही. मी तिकडे होते पूर्ण लाईनीमध्ये आणि तिकडून बघा मग आमच्या पाठीमागे एवढी परत लाईन लागली. बाबा इथं माझ्या समोर आहेत आणि आता अजून पुढे जायचं आहे. दोन जण एका दिवसात. मोठं 4 दिवस ICU मध्ये आता 4 दिवस आता 4 जणी 5 जणी बघा आज वाढली. आमची दोन्हीकडे सेमच गर्दी आहे. दोन्हीकडे सेमच भेटणार तुम्हाला.
ते समोर उभी असते हा पांडुरंगाची हा समोर म्हणजे या चौकट म्हणजे दरवाजाची पाय पुढं आपण उचलून टाकतो ते समोर मूर्ती पाहायची आणि खाली उतारले हो खाली लगेच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी लक्षात येते हा समाधी अशी बाबा हा ते समजतं समाधी डोकं कळते. ठेवायचं. अच्छा तुम्ही कसं कराल तसं करते. मी मला आम्हाला पण माहिती नाही. मी याकीला नर्तन पण या हे आहेत मागं तुम्ही माणसं हा ना चरण दर्शन झालं खूप भारी हो ना बापरे फायनली आलो बाई लाईनीमध्ये 12:30 वाजल्यापासून लाईनीमध्ये होतो ते आता 3 वाजायला आलेले आहे हो ना 3 वाजायला आले ते बघा एवढ्या अंतरावर गेलं त्याशी समाधी बाबांमुळे झालं बाई दर्शन आता होईलच आता एक प्रदक्षिणा मारायची आत्ताच दर्शन झालं आमचं बाबांमुळे छान दर्शन झालं एक प्रदक्षिणा मारून मग प्रसाद खायला जाऊया हां 5-10 मिनिटं बसलो हां आणि प्रसाद घेऊ हां हां चला तुम्ही आणि कसं मग बोलताय तिथे चप्पल घ्यायला जाऊ हां चप्पल घेतल्यानंतर मग नाश्ता करू अच्छा एवढं धारपट होणार आहे का हां आणि मग तुम्हाला इथं जर मुक्काम करायचं असं बिंदास करा आम्ही जातो नाही कम नाही मला पण निघायचं आहे ना वृक्ष झाड आलं का काय हे आपलं पिंपळाचं झाड हा पिंपळाचं झाड ते भगवंताच्या खाली समाधी आहे ना हा त्यांच्या लागली त्यांची मुळी ते एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेली पैठणला गेल्याच्या नंतर तिथली एकनाथ महाराज येऊन ही समाधी आहे ना आता आपण दर्शन घेतलं ती खुलली हा आणि ती मुळे काढली तेव्हा अच्छा ही माहिती प्रमाणित छान माहिती दिली हे पंढरीचे पांडुरंग हा विठ्ठल रखमाय हा हे ह्यांना इथं सहकार्य करायला आले माऊलीला अच्छा आले मदतीला विठ्ठू माऊली बाबा नसते ना तर काहीच माहिती भेटली नसती हा घेते ना इकडे इकडे इथे एक प्रदक्षिणा पूर्ण झाली ना आले आले हा घेते डाऊन वेगळे हा वीणा मंडप आहे आणि जो 1600 काहीतरी लिहिलंय 1660 मध्ये बांधण्यात आलाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
बाबा बाहेर या. संत एकनाथ महाराज पार. पूर्ण एक प्रदक्षिणा मारून पुन्हा कळसाचं दर्शन घेतलं आणि आता ही आमची यात्रा सफल झाली. आपण प्रसाद कुठे घ्यायचा? अच्छा, मग इकडे काय भगर कुठे? लाईन लागली असेल. जाऊ दे, पुढे जाऊया मग. मग चला बघूया. चला. अच्छा अच्छा, काय करायचं पटकन नाही, चला बघूया. प्रसाद भगवंताचा आहे. हा, मग चला ना. भगर भेटते का? लाईन तर आहे, पण आता बघूया. चला. किंवा आपण असं बघूया. हां, हे बघा, आपली इंद्रायणी नदी पण दिसते. हे बघा बाबा, इकडे बघा. पहिल्यापासून सांगायचं का? नाही तर आता बघा, आजच्या दिवसाचं का? आजच्या दिवस, आज एकादशी आहे ना, आणि आता बरोबर 4 वाजलेले आहेत. 4-4:30 वाजलेले आहेत. आमचं दर्शन झालं आणि 2 तास दर्शनाला लागले मला, परंतु माऊलींचं अगदी ते काय म्हणतात, चरण स्पर्श, चरण दर्शन, चरण दर्शन, मस्तकी चरण झालं. तिथून दंडवत चरण झालं. दंडवत म्हणजे आपण असं टाकून अष्टभुजा, अष्टभुजा ते दर्शन पण केलं. दर्शन केलं. आणि त्या अष्टभुजामध्ये जे आपण दर्शन घेताना आपण माऊलीला काय दान मागतो, देवा मला काय नको, मला या अष्टदर्शन चांगले टिकू द्या. मला सांगा बाबा, या एकादशीचं काय महत्व आहे? ते मी तुम्हाला मिळेल ना 15. नाही, तुम्ही सांगा मला. आज तुम्ही एकादशीला आला. दर एकादशीला आम्ही एकादशी पाहायची आणि देवाकडे इकडं पाहायची. आले आता तुम्हाला मी महत्व म्हणजे काय सांगतो की 15 तारखेची तारीख तिथं 11 म्हणून असं लिहिलेलं आहे. तिथे एकादशी म्हणून लिहिलेलं. ती एकादशी कुणाची आहे, कशी आहे, कशा करतात ती. आणि हा महिना मार्गशीर शेवटचा टप्पा आला दिला. मग ते काय काय महत्व आहे तिथे, काय महत्व आहे? आज तर गंगेचं पूजन पण आज गंगा पूजन, गंगाची पूजन म्हणजे हेच फळ, तीर्थ, आरती, पानफुल वायाचं, वटी. आपण जशी वटी, एखादी वटी, नारळ देवाला गंगेला सोडायची, हेच गंगे पूजन. हे आजच्या एकादशीचं महत्व. हे आजच्या एकादशी हेच महत्व आहे. गंगा पूजन म्हणजे हेच, दुसरं काय नाही. आपण कोणते पूजन, आता काशीला जरी गेलो तरी दिनदीप लावतो, जे काशीमध्ये अगरबत्त्या लावतो, जे हळद कुकू वाचतो, जे आता मी हळद कुकू वाचतो, ह्याच्या तुमच्याकडे दिलं नाही. ओके, तर पाहिलं, हे असं आज आळंदीचं दर्शन माझं छानपैकी पार पडलं. आमची भेट बसमध्ये झाली. बसमधून बाहेर पडलो ना आपण, तेव्हा मी ह्यांना विचारलं सहज, आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला. मी ह्यांच्याबरोबरच राहिले, त्याच्यामुळे मला दर्शन पण भेटलं. नाहीतर मी बाहेरूनच दर्शन घेणार होते. मी काय आज जाणार नव्हते. परंतु बाबांमुळे मला ते दर्शन झालं. असं छानसा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे. बाबा बोला आता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या असं की आता मला माहिती बस एकदा येऊ फिरून 2-4 दिवस 2-4 माणसं घ्या तुम्ही घरातली. बरोबर.
बाबांचा नंबर पण मी घेतलाय, कारण ते खूप असं करत राहतात. ही वारी तर करतच असतात, आपली पंढरपूरची वारी म्हणा, असे देवदर्शन करत असतात. तर चला मला त्यांच्या निमित्ताने हे दर्शन झालं, तसं पंढरपूर विठोबाचं पण दर्शन होईल, हा ना. बरोबर. मनात जे फक्त एवढं ठेवा, होणार 100% होणार. 100% होणार. हा 100% फक्त तुम्ही फोन करा, मागं पुढं सरकता येईल, 4 दिवस कोणत्याही बाजू करता येईल. हा. तुमची चांगली माणसं, मुला बिलांना पोरी कोण असतील त्यांना Family. म्हणजे राहायची बियाची उत्तम सोय करणार. ओके. असं बघत कुठेही सोडू शकत नाही. त्याचं फक्त कोण कुठे गेलं तरी ते जेवणा खावण्याची सुद्धा सुविधा सगळी सोय. पैसे द्यावं लागणार कुठेही गेलो तर, नाही का. म्हणजे मी सगळी बाजू चांगल्या ठिकाणी, असं कुठेही बसायचं आणि कुठेही जेवायचं नाही का. आता पोटाला लागते म्हणून कसं जेवायचं काय नाही, आता सगळ्या बाजू मला माहिती. आम्ही जर गेलोय आणि आम्हाला काय, आम्हाला कोणी बी वळून नेते जेवायच्या टायमाला. हो ना, वारकरी तुम्ही. हो. मग वारकरी ज्यांच्या घरा जेवणा त्यांचा अहो भाग्य. आता मी म्हणायला नको, आज तुमचं पुण्य आहे, खरोखर नाही. शपथ माऊलीच्या समोर इथं बसलो. तरच मला पण खूप बरं वाटलं की तुम्ही भेटलात. नाही तर मग एवढं छान दर्शन खरंच नक्की नसतं झालं, खरंच नसतं झालं. असं या आपल्या इंद्रायणी नदीच्या तीरी आम्ही बसलेलो आहोत. आता संध्याकाळचे 4-4:30 वाजून गेलेले आहेत. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला पूर्ण आळंदीचं दर्शन करवलं आहे. त्याचं दर्शन पण तुम्ही माझ्यामार्फत तुम्ही घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला, रामकृष्ण हरी.